श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधुबुवा, सद्गुरू श्री शंकर बाबांचे प्रिय शिष्य। श्रावण शुद्ध अष्टमी हा दिवस शंकर भक्तांना विशेष महत्त्वाचा, पण याच दिवशी महाराजांचे अतिशय प्रिय, अत्यंत लाडके व जनार्दन बुवांचे म्हणजे जनुकाकांचे चिरंजीव व शुभराय मठाचे मठाधिपती महंत श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या श्री मधुबुवांची पुण्यतिथी। मधुबुवांचा जन्म कार्तिक वद्य प्रतिपदाई स 1923 सालचा। मधुबुवांना आपल्या वयाच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभला। श्रीशंकर महाराज बरोबर 1 वर्षाआधी म्हणजे 1922 साली प्रथम शुभराय मठात आले। महाराज त्यांच्याबरोबर खेळत असत। महाराजांनी हसत खेळतच त्यांच्यावर कृपा केली। त्यांना त्यासाठी काहीही तपश्चर्या करावी लागली नाही, म्हणजे मधुबुवा हे कृपासिद्ध होते। मधुबुवा आणि त्यांचे बंधू पुरुषोत्तम हे मठाजवळील शाळेतच जायला लागले। त्यांचा मित्रपरिवार वाढायला लागला। जनुबुवा व शंकर महाराजांना भेटायला येणारी माणसे ही मुले पाहत होती। संतकुळातील जन्माचे भाग्य ही मुले भोगत होती। बालगंधर्व, भास्करबुवा बखले, भोरचे राजे, यल्लूबाई, आप्पा मेहेंदळे, धोधकेश्वर अशा अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा सहवास या मुलांना लाभत होता। मधुबुवांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले। त्यावेळी शंकर महाराज आपल्या सर्व शिष्यांना शुभराय मठात पाठवायचे। मधुबुवा त्यांच्या बरोबर अक्कलकोट, पंढरपूर व तुळजापूरला जायचे। त्यामुळे मधुबुवा मठातच जास्त रमले। 1938 जेव्हा जनार्दन बुवांनी देह ठेवला तेव्हा मधुबुवांचे वय अवघे 15 वर्षांचे होते। परंतु श्रीशंकर महाराजांनी मधुबुवांच्या गळ्यात मठाधिपतीची माळ घातली व त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवून तारक मंत्राचा उपदेश केला। मधुबुवांचे पितृछत्र हरविले। फार लहान वयातच मठाची जबाबदारी घ्यावी लागली। श्री शंकर महाराजांनी जनुबुवांना बघताक्षणीच भगवत दर्शन दिले तर मधुबुवाला अत्यंत प्रेमाने घडवले। श्री शंकर महाराजांच्या कृपाछत्राखाली पारमार्थिक विकासाची पायरी ते चढले। मधुबुवा देवाची पूजा करायला शिकले। देवांना सुंदर पोशाख ते घालायचे, देवघर सुंदर सजवायचे। मठाचे उत्सव ते अतिशय उत्साहात आनंदात साजरा करायचे। उत्सवाची सांगता मठात पूर्वीपासून काल्याच्या कीर्तनाने होते। एका उत्सवात शंकर महाराज मठात होते। मधुबुवांना त्यांनी कीर्तनाचे सामान आणायला सांगितले। मला कफनी घाल, फेटा बांध आणि चिपळ्या माझ्या हातात दे। स्वारी कीर्तनाच्या वेशात सजली। पुन्हा महाराज म्हणाले, आता हे कपडे काढा आणि तू घाल। झाले, परत ते कपडे मधुबुवांनी घातले, हातात चिपळ्या घेतल्या, उभे राहिले। शंकर महाराज म्हणाले, म्हण आता जय जय रामकृष्ण हरी हम, आता पुढे तुला कीर्तन करायचे आहे बरं का। झाले, मधुबुवा हळूहळू कीर्तन करायला शिकले। उत्सवाच्या काल्याची रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, शुभराय महाराज पुण्यतिथी आदी उत्सवात सर्व कीर्तन मधुबुवा करत। काही काळानंतर बुवांनी राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून 5 वर्षे काम केले। तेव्हा 6 महिने बाहेर राहावे लागत असे। उत्पन्न काहीच नाही। मठाकडे दुर्लक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिला। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।